यावर्षी 15 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केली आहेत. खरं तर भाजपमध्ये एक अलिखित नियम आहे. 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नेत्याला कोणतेही पद द्यायचे नाही असा. आता या नियमाचा आधार घेऊन पक्षातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यात आले आहे. त्यामुळे 3 महिन्यांपूर्वी मोदींच्या बाबतीतही अशीच चर्चा सुरू होती. हा नियम लावून मोदींना पंतप्रधान पदावरून हटवलं जाईल असं बोललं जात होतं. पण मोदी पंतप्रधानपदी कायम राहिले. मात्र तेव्हापासून चर्चेला सुरुवात झाली, ती म्हणजे मोदींनंतर कोण. या चर्चेत सध्या गृहमंत्री अमित शहा यांचं नाव सगळ्यात आघाडीवर आहे. मोदीनंतर पंतप्रधानपदी अमित शहा यांचा नंबर लागेल असं म्हटलं जातंय. पण त्यांच्या या दावेदारीला पक्षातूनच आव्हान आहे. भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे अमित शहांचा स्पर्धक म्हणून पाहिलं जातं. पण नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीनंतर अमित शहांनी त्यांचा पीएम प्लॅन ॲक्टिव्ह केल्याची चर्चा आहे. मोदींनंतर अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचे आहे. त्यासाठी ते पक्षातले त्यांचे स्पर्धक संपवत असल्याचं बोललं जात आहे. या चर्चा नेमक्या काय आहेत? अमित शहा यांचे पक्षांतर्गत स्पर्धक कोण आहेत? शहा त्यांना कसे काउंटर करतात? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. व्हिडिओची सुरुवात करूया एका घटनेपासून. नुकतीच भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एक हाय प्रोफाईल डिनर पार्टी झाली. बिहार निवडणुकीत भाजपला मिळालेला ऐतिहासिक विजय सेलिब्रेट करण्यासाठी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नड्डा यांच्या घरी अनेक नेत्यांची उपस्थिती होती. पण या दरम्यान जे काही घडलं त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. झालं असं की डिनर दरम्यान जे.पी. नड्डा अचानक उठले आणि त्यांनी भाजपच्या एका नेत्याला मिठाई देऊन त्याचं तोंड गोड केलं. ज्यांना मिठाई दिली ते नेते होते विनोद तावडे. हे पाहताच अमित शहा यांनी जे.पी. नड्डा यांना इशारा केला. त्यानंतर नड्डा यांनी आणखी 2 नेत्यांना मिठाई भरवली. हे 2 नेते होते धर्मेंद्र प्रधान आणि केशव प्रसाद मौर्य. यावेळी डिनरला आणखी अनेक नेते उपस्थित होते, पण मिठाई फक्त या 3 नेत्यांना मिळाली. तेव्हापासून चर्चा सुरू झाली भाजपमधल्या या 3 नेत्यांच्या वाढत्या प्रभावाची. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवला. या विजयात या 3 नेत्यांची भूमिका मोठी होती. धर्मेंद्र प्रधान बिहार निवडणुकीचे प्रभारी होते, केशव प्रसाद मौर्य सहप्रभारी, तर विनोद तावडे यांच्याकडे संघटनेची जबाबदारी होती. बिहारमधल्या भाजपच्या विजयानंतर या तिघांचे पक्षातील महत्त्व वाढले आहे. पक्षात आता त्यांना आणखी मोठी जबाबदारी मिळू शकते असं बोललं जातंय. पण या 3ही नेत्यांमध्ये आणखी एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे ते अमित शहांच्या जवळचे आहेत. या 3 नेत्यांवर अमित शहांचा हात असल्याचं म्हटलं जातं. त्यांना पुढे आणून शहा भविष्यातले त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धक संपवत असल्याची चर्चा आहे. आता ह्या चर्चा काय आहेत आणि या नेत्यांच्या माध्यमातून अमित शहा त्यांचं भविष्यातलं राजकारण कसं सेट करतायत ते पाहू. सुरुवात करूयाच विनोद तावडेपासून. विनोद तावडे म्हणजे एकेकाळचे महाराष्ट्र भाजपचे मोठे नेते. ते मुंबई भाजपचे अध्यक्ष होते. फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्रीही होते. पण राज्यात फडणवीस यांचा प्रस्ताव वाढल्यानंतर तावडे हळूहळू साईडलाईन झाले. विनोद तावडे यांच्याकडे फडणवीसांचे स्पर्धक म्हणून पाहिले जायचे. या 2 नेत्यांमध्ये सुरुवातीपासून फारसं पटत नाही असं सांगण्यात येतं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत तावडे यांचे तिकीट कापण्यात आले. त्यावेळी फडणवीसांनी त्यांना बाजूला केलं असं बोललं गेलं. आता तावडे यांचे राजकारण संपले अशा चर्चाही त्यावेळी झाल्या. पण भाजप नेतृत्वाने विनोद तावडे यांना राष्ट्रीय राजकारणात आणलं. सुरुवातीला तावडे यांना नॅशनल सेक्रेटरी बनवण्यात आलं. नंतर 2014मध्ये त्यांना जनरल सेक्रेटरी बनवलं. गेल्या काही वर्षांपासून विनोद तावडे यांना राज्यसभेत पाठवलं जाईल अशा चर्चाही सुरू आहेत. पुढच्या वर्षी महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 3 जागा रिकाम्या होत आहेत. तावडे यांना त्यापैकी एका जागेवर संधी मिळू शकते असं बोललं जातंय. खरं तर एकेकाळी विनोद तावडे यांचे राजकारण संपले अशा चर्चा होत असताना त्यांना पुढे आणण्यात सर्वात मोठा रोल अमित शहांचा आहे. तावडे यांना अमित शहांचा जवळचा मानला जातो. भाजप अध्यक्ष असतानाच तावडे राष्ट्रीय राजकारणात आले होते. गेल्या 10 वर्षांपासून भाजपमधली फडणवीसांची ताकद वाढत असताना त्यांना काउंटर करण्यासाठी अमित शहा तावड्यांना बळ देत असल्याची चर्चा आहे. भाजपमध्ये मोदींनंतर अमित शहा यांना स्पर्धा देऊ शकणाऱ्या नेत्यांमध्ये फडणवीस यांचं नाव कायमच घेतलं जातं. फडणवीसांची महत्त्वाकांक्षा मोठी आहे, कोणापासून लपलेले नाही. मूळचे नागपूरचे असल्यामुळे फडणवीसांना संघाकडून बळ आहे. भविष्यात संघाकडून त्यांना पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं अशाही चर्चा आहेत. त्यामुळे अमित शहा फडणवीसांचे विरोधक राहिलेल्या विनोद तावडे यांना ताकद देत आहेत. तावडे हे मराठा समाजातून येतात. मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्राचे राजकारण आधीच ढवळून निघाले. त्यामुळे भविष्यात जर देवेंद्र फडणवीसांना पर्याय शोधण्याची गरज भासली तर विनोद तावडे तो पर्याय बनू शकतात. अशा प्रकारे तावडे यांना बळ देऊन शहा फडणवीसांचं आव्हान काउंटर करत असल्याची चर्चा सध्या आहे. अमित शहा यांच्या जवळचे दुसरे नेते आहेत केशव प्रसाद मौर्य.
केशवप्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. ते 2017 पासून या पदावर कायम आहेत. राज्यात योगी आदित्यनाथ यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून केशवप्रसाद मौर्य यांच्याकडे पाहिलं जातं. 2017च्या यूपी विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनले. पण त्यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत केशवप्रसाद मौर्य यांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं. कारण मौर्य त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. पक्षानं निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखालीच लढली होती. पण ऐनवेळी मुख्यमंत्रीपद योगींना मिळाले. त्यामुळे मौर्य नाराज झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. तसं पाहिलं तर केशवप्रसाद मौर्य आणि योगी आदित्यनाथ यांच्यात सख्य नाही हे जगजाहीर आहे. राज्यात एवढा मोठा विजय मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री न बनवण्यात आल्याची खंत मौर्य यांनी अनेकदा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे योगींना काउंटर करण्यासाठी अमित शहा आता केशवप्रसाद मौर्य यांना बळ देत असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच भविष्यात अमित शहा यांना टक्कर देऊ शकणाऱ्या नेत्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांचाही समावेश होतो. शहा आणि योगींमध्ये पक्षांतर्गत स्पर्धा असल्याचं याआधी अनेकदा बोललं गेलंय आणि ते वेळोवेळी दिसूनही आले. तेव्हा मोदींनंतर कोण अशा चर्चा होतात तेव्हा या शैलीत योगींच्या नावाची चर्चा नेहमीच होते. त्यामुळे अमित शहा योगींचे विरोधक असलेले केशवप्रसाद मौर्य यांना मोठं करत असल्याचं दिसतंय. योगी आदित्यनाथ हे ठाकूर समाजातून येतात तर केशवप्रसाद मौर्य हे ओबीसी आहेत. त्यामुळे जातीय समीकरणांचा विचार केला तर मौर्य यांची केस आणखी स्ट्रॉंग होते. केशवप्रसाद मौर्यसुद्धा 2022 पासून सातत्याने योगींना चॅलेंज करतायत. मौर्य यांच्या समर्थकांनी 2022च्या निवडणुकीतही त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची मोहीम चालवली होती. आता बिहारमध्ये यश मिळाल्यानंतर मौर्य यांची ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे ते भविष्यात योगी आदित्यनाथांन यांच्यापुढे मोठं आव्हान उभं करू शकतात. यासाठी अमित शहा त्यांना बळ देत असल्याचं दिसतंय. अमित शहा यांच्या जवळचे तिसरे नेते आहेत धर्मेंद्र प्रधान. तसं पाहिलं तर पहिल्या दोन नेत्यांपेक्षा प्रधान यांच्याबाबत घडत असलेलं राजकारण वेगळं आहे. ते सध्या केंद्रात मंत्री आहेत. बिहार निवडणुकीत भाजपच्या विजयात प्रभारी म्हणून प्रधान यांची भूमिका सर्वात मोठी होती. तेव्हापासून पक्षात त्यांचे वजन चांगलेच वाढले. धर्मेंद्र प्रधान यांना इलेक्शन गुरू म्हटलं जातं. त्यांच्याकडे 2015ची हरियाणा आणि 2017च्या उत्तर प्रदेश निवडणुकीचीही जबाबदारी होती. या दोन्ही निवडणुकात भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. बंगालमधल्या गेल्या निवडणुकीतही भाजप टीएमसी नंतर दुसरा सर्वात मोठा पक्ष बनला. त्या निवडणुकीतही धर्मेंद्र प्रधान यांच्या मायक्रो मॅनेजमेंटची सर्वत्र चर्चा झाली होती. आता भाजपमध्ये जेपी नड्डानंतर अध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर धर्मेंद्र प्रधान यांचं नाव आहे आणि त्यांना अमित शहांचा पाठिंबा आहे. एकीकडे भाजपच्या अध्यक्षपदाचा तिढा कित्येक महिन्यांपासून सुटलेला नाही. संघ आणि भाजप नेत्यांमध्ये आत्तापर्यंत अनेक नावांची चर्चा झाली, पण एक नाव फायनल होत नाहीये. सूत्रांच्या माहितीनुसार अध्यक्षपदासाठी संघाची पसंती मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना आहे. पण मोदी आणि शहा यांचा त्यांना विरोध आहे. शिवराजसिंग चौहान हे संघाच्या जवळचे मानले जातात. ते मास लीडर आहेत. पक्ष संघटनेवरही त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे भविष्यात शिवराज अमित शहांचे स्पर्धक म्हणून समोर येऊ शकतात. या आव्हानाला काउंटर करण्यासाठी अमित शहा धर्मेंद्र प्रधान यांना बळ देत असल्याची चर्चा आहे. धर्मेंद्र प्रधान यांना अध्यक्ष बनवून अमित शहा शिवराजसिंग चौहान यांची ताकद कमी करू शकतात. या माध्यमातून ते मोदीनंतर स्वतःला पक्षाचा सर्वात मोठा नेता म्हणूनही स्थापित करू शकतात. अशा प्रकारे भविष्यातलं आपलं राजकारण सेट करण्यासाठी अमित शहा धर्मेंद्र प्रधान यांना पुढे आणत असल्याचं दिसतंय. एकूणच काय तर बिहार निवडणुकीतल्या विजयानंतर अमित शहांनी आता 2025चा प्लॅन ॲक्टिव्ह केल्याची चर्चा आहे. यामध्ये पक्षांतर्गत त्यांचे जे कोणी स्पर्धक आहेत त्यांना काउंटर करण्यासाठी त्यांनी अन्य नेत्यांना बळ द्यायला सुरुवात केल्याचं दिसतंय. आता अमित शहांचा हा प्लॅन यशस्वी होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्या राजकारणाबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.